हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गट विधानसभेसाठी 288 जागांचा सर्वे करणार। 2019 ला मिळालेल्या 54 जागांवरही दादा गटाचा सर्वे, तर जागांमध्ये मलिकांचाही समावेश असेल। प्रफुल्ल पटेलांची माहिती। नगरमधून लंके महायुतीतून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांची नाराजी। पालकमंत्री विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांना खूप त्रास दिला, म्हणूनच लंके महाविकास आघाडी सोबत गेले। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचा दावा। माझ्यासोबतचे आमदार माघारी गेले तरी चालेल, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, माझ्याकडे अनेक नवे चेहरे। अजित पवारांचं वक्तव्य। भुजबळांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट। मराठा ओबीसी वादात पवारांनी पुढाकार घेण्याचं भुजबळांचं आवाहन। भेटी आणून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांनाही बळ, अजितदादांचा बोलण्यास मात्र नकार। भुजबळांची महायुतीत हेळसांड होते हे नाकारता येत नाही। पवार भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर महायुती डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाही, बावनकुळेंचं भाष्य। परतीचे प्रयत्न केले तर भुजबळांना परत घेणार नाही। एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं। भुजबळांची दुटप्पी भूमिका, अनिल देशमुखांची टीका। जरांगेनं काय आश्वासन दिलं माहीत नसल्यानं सर्व पक्ष बैठकीला आलो नसल्याचं पवार बोलले। भुजबळांची माहिती, तर भुजबळ बेईमान माणूस, त्यांनी महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण केली। जरांगेंचा हल्लाबोल। मुंडे प्रतिष्ठानचा आणि खेडकरांचा काहीही संबंध नाही। प्रतिष्ठानला 12 लाखांचा चेक दिल्याचा दावा खोटा, जाळून बुजून बदनामी केलेल्यांवर मानहानीचा दावा करणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीतील मतदार मवियाकडे कायम राहणार। विधानसभेत मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे, सकाळ माध्यम समूहाचा सर्वे। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार, तर फडणवीसांसोबत मवियातल्या फुटीर आमदारांची बैठक। लवकरच त्यांना सोबत घेण्याबाबत ठरव, मुनगंटीवारांचा मोठा दावा। इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याने वादाची शक्यता। खासदार शाहू महाराज छत्रपती उद्या विशाळगड परिसराची पाहणी करणार। संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध, संबंधितांवर कारवाई करावी, शाहू महाराजांची मागणी। विशाळगड अतिक्रमणाला जातीय रंग देऊ नका, शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा माझ्यावर कारवाई करा, संभाजीराजेंचं वक्तव्य, तर शाहू महाराजांनी खासदार म्हणून भूमिका मांडल्याची प्रतिक्रिया। विशाळगडावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई, संभाजीराजे छत्रपतींच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाकडून अतिक्रमण हटवायला सुरुवात। अतिक्रमणाविरोधात कारवाईवेळी पुणे मनपाने ठाकरे गटाचा बोर्ड पाडल्याचा आरोप। ठाकरे गट उद्या पालिका आयुक्तांना भेटणार, निषेधार्थ ठाकरे गटाचा उद्या रास्ता रोको। अखेर कोकण रेल्वे 27 तासानंतर सुरू, मांडवी एक्सप्रेस रवाना। दिवाण खवटीमधील रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने वाहतूक सेवा कालपासून होते ठप्प। चिपळूणला रेड, तर नांदेडला येलो अलर्ट। वादळी वारे वाहण्याची शक्यता, तर नगरसह बीड, सांगली, जालना, रत्नागिरी, संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी दिली माहिती। उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घेण्याचं आवाहन। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात माऊलींच्या पालखीचा 4था रिंगण सोहळा। भंडी शेगावातील मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाखरी तळावर मुक्कामी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।